हाय नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? तर हे बघा, रेडीमेड वर्क ब्लाऊज कसा स्टिच करायचा त्याची संपूर्ण डिटेल माहिती मी तुम्हाला देणार आहे. तर या ब्लाऊजची गळा रुंदी पण खूप असते, तर ती कशी अटॅच करायची तेही मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. सगळ्यात आधी मी अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे आणि ते आता ब्लाऊज पिसावर ठेवून कट करून घेत आहे. हे बघा, ही डिझाईन गळ्याची डिझाईन आणि बाहीची डिझाईन शेजारीच आहे, पण नशीब छोटं माप असल्यामुळं ते बसते. मोठं माप असेल तर बसतच नाही. तर या पद्धतीने मी सर्व पार्ट ब्लाऊज पिसावर ठेवून कटिंग करून घेत आहे. तर मैत्रिणींना, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. वर्कचे ब्लाऊज जर शिवायला घाबरत असतील तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे आणि सहज कोणालाही शिवता येईल, अगदी नवीन असले तरी. तर हे बघा, हे असे पार्ट ठेवून मी कटिंग करून घेत आहे. सध्या तरी हे रेडीमेड वर्कचे ब्लाऊज खूपच ट्रेंडिंगला आहेत, त्यामुळे सर्रास हे ब्लाऊज प्रत्येक टेलर ताईकडं असतातच शिवायला. पण काही नवीन असतात तर त्यांना भीती वाटते असे ब्लाऊज शिवायची. गळा वगैरे व्यवस्थित बसवता येत नाही त्यांना, तर त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा. तर हे बघा, आता मी स्टिच करायला घेतलं आहे. तर इथे मी गळा रुंदी टाकून घेतलेली आहे. तर ही डिझाईनच्या साईडने आपली जेवढी गळा रुंदी आहे तेवढी टाकलेली आहे. तर मी 2.25 इंचावर टाकलेले आहे आणि जिथं खडूने मार्किंग केले आहे तिथून मी खाली तिरकी टीप घालणार आहे. तर हे बघा, या पद्धतीने मी तिरकी टीप घालून घेतली. यामुळे आपल्याला प्रॉपर आपल्या गळ्याची रुंदी मिळणार आहे, जेवढी पाहिजे तेवढी. या पद्धतीने जर तुम्ही गळा अटॅच केला तर खूपच छान आणि फिनिशिंगमध्ये गळा येतो. ते तुम्ही पुढे बघाच. तर हे बघा, या असे टाचणं लावून घेतले होते मी, आता ते काढून घेते आणि ही आपली प्रॉपर गळा रुंदी मिळालेली आहे आपल्याला, जेवढी पाहिजे तेवढी. आता आपण अस्तर ठेवून स्टिच करणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण अस्तरला मधला पॉईंट काढून घ्यायचा, मधला सेंटर. हे बघा, असं कात्रीने छोटासा कट देऊन घ्यायचा आणि आता अस्तर आणि ब्लाऊज पीस एकमेकावर ठेवून स्टिच करून घ्यायचा. आपण जो मधला सेंटर काढलेला आहे तो मध्ये आपण जे शिलाई घातली आहे त्याच्यावर व्यवस्थित ठेवायचा. तर या पद्धतीने आणि टाचण्या लावून घ्यायच्या, जेणेकरून आपला ब्लाऊजचा कपडा इकडे तिकडे हलणार नाही. तर हे असं ठेवून घेतलेलं आहे. तर वर्कचं ब्लाऊज शिवताना नेहमी सिंगल दाबचा वापर करायचा. तर हे बघा, मी सिंगल दाब लावून घेतलेला आहे आणि आता गळ्याला शिलाई घालायला सुरुवात केलेली आहे. जेव्हा आपण गळ्याला शिलाई घालतो तेव्हा आपण डिझाईनच्या पुढे 3 रेषा म्हणजे 1/2 इंचावर मार्किंग सोडायची आणि मग तिथून शिलाई घालायला सुरुवात करायची, जेणेकरून पलटी केल्याच्या नंतर आपल्याला वरून परत दाबटीप देता येईल. या हिशोबाने पारच अगदी डिझाईनला चिकटून अशी शिलाई घालायची नाही. तर हे बघा, या पद्धतीने ही शिलाई घालून झालेली आहे आणि आता मी कमरेच्या साईडने देखील शिलाई घालून घेणार आहे. तर या पद्धतीने मी कमरेच्या साईडने शिलाई घालत आहे. तर मैत्रिणींना, तुमच्याकडे वर्कच्या ब्लाऊजची शिलाई किती घेता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्याकडं तर देतच नाही बायका. त्यांना असं वाटतं वर्कच्या ब्लाऊजला काय करायचं असतं, आधीच वर्क असतं, फक्त शिवून तर द्यायचे, पण त्यांना त्याच्यात मागची मेहनत कळतच नाही. तर अशा पद्धतीने गळ्याच्या साईडने आणि कमरेच्या साईडने शिलाई देऊन झालेली आहे आणि एक्स्ट्राचा भाग कटिंग करून टाकलेला आहे. तर आता आपण पलटी करून घेणार आहोत. तर हे बघा, या पद्धतीने पलटी करायचा. खूप फिनिशिंगमध्ये गळा आलेला आहे, तुम्ही बघू शकता. मैत्रिणींनो, तुम्ही जर या पद्धतीने ब्लाऊज स्टिच केला तर तुमचा वर्कचा ब्लाऊज कधीही फसणार नाही. तर हे बघा, गळ्याची फिनिशिंग अगदी प्रॉपर आलेली आहे आणि तुम्हाला म्हटले होते मी पुढे 3 रेषा सोडून द्यायच्या, म्हणजे 1/2 इंच, म्हणजे दाबटीप द्यायला सोपं जातं. तर हे बघा, आता मी वरून दाबटीप देऊन घेत आहे. जर खडे असतील तर मग दाबटीप द्यायला प्रॉब्लेम होतो, त्यासाठी पुढे 1/2 इंच मार्जिन सोडून द्यायची.
तर या पद्धतीने मी दाबटीप देऊन घेतलेली आहे आणि कमरेच्या साईडने देखील दाबटीप देऊन घ्यायची. कमरेच्या साईडने जर तुम्हाला कंबरपट्टी लावायची असेल तर ती पण लावू शकता तुम्ही, पण मी शक्यतो असंच पलटी करून दाबटिप्या देत असते कमरेच्या साईडने देखील. तर हे बघा कमरेच्या साईडने दाबटीप देऊन झालेले आहे आणि आता आपण ब्लाऊज पीस आणि अस्तर साईडने जोडून घेणार आहोत. संपूर्ण शिलाई घालून घेणार आहोत आणि उरलेला एक्स्ट्राचा कपडा कटिंग करून टाकणार आहोत. तर हे बघा हा आहे प्रॉपर लुक आपल्या गळ्याचा. खूप फिनिशिंगमध्ये हा गळा आलेला आहे आणि हा संपूर्ण ब्लाऊज तयार झाल्याच्या नंतर हा असा दिसतो. तर बघा किती सुंदर लुक आलेला आहे आपल्या ब्लाऊजला. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.